जनता मालक असते, आमदार खासदार मालक नसते. ही जोपर्यंत करणार नाही आमच्या लोकांना तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाही सुदृढ झालेली नाही. म्हणजे विकासाची गंगा आणण्यासाठी जी दृष्टी लागली ती महोदयांच्यात कमी होती. म्हणून आमच्या जनतेचा सेना बीजेपीची युती होती, भाजपाचं सरकार केंद्रामध्ये होते, बंधू जाधव त्या राज्यात होतं. जनता हा गरीब आहे, शोषित आहे. लोक मेंबर ऑफ पार्लमेंट MLAचं काय फंक्शन असतं, वी आर द ट्रस्टी ऑफ द पीपल नॉट द ओनर ऑफ द पीपल. तर हे जनतेवर दादागिरी करतात, आम्हीच मालक. जनता मालक असते, आमदार खासदार मालक नसते. ही जोपर्यंत करणार नाही आमच्या लोकांना तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाही सुदृढ झालेली नाही. आमदार खासदारकीचा आलेला फंड यांचा लॅप्स झालेला आहे. आमच्या खासदार महोदयाचा पार्लमेंटमध्ये यांची उपस्थिती किती आहे याचा अभ्यास केला पाहिजे. ज्यावेळी जगातले बाकीचे राज्यातले आमच्या देशातले खासदार, तामिळनाडूचा खासदार, उत्तर बिहारचे खासदार ओढून पैसा घेऊन जातात म्हणजे आपल्या पार्लमेंटरी सेक्टरमध्ये. ह्याने किती आणलं, त्यांचं आहे ते 10-15 कोटीचा जो फंड असतो तो देखील त्यांनी वापरला नाही. म्हणजे विकासाची गंगा आणण्यासाठी जी दृष्टी लागली ती महोदयांच्यात कमी होती. म्हणून आमच्या जनतेचा सेना बीजेपीची युती होती, भाजपाचं सरकार केंद्रामध्ये होते, बंधू जाधव त्या राज्यात होतं. ह्यांनी ते स्किल डेव्हलपमेंट घ्यायला पाहिजे. ठीक आहे, आता 2-3 महिन्यापूर्वी सरकार बदललं असेल, त्याच्या अगोदर काय केलं ते आजचा प्रश्न नाही. 5 वर्ष मंत्री झालो तरी प्रश्न लवकर सुटणं अवघड होऊन बसलं. मला 10 वर्षाचं टर्न करावं लागतं तर ते सुटत तरी मी सोडवण्याचा प्रयत्न करणार, दिन रात्र करून मी ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही मग अशी म्हटला पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे. आता पावसाचं एकतर मराठवाड्यात पावसाचं प्रमाण आपण बघतो, पूर्ण महाराष्ट्रावर आता दुष्काळाचं सावट आहे. परभणीकर दुष्काळाच्या छायेतनं वाचू शकतील जनता? डेफिनेटली वाचू शकते. परभणीला 5 नद्या आहेत, त्या 5 नद्याचं खोलीकरण केलं तर त्या नद्या अतिशय गोदावरीसारखी नदी वाहते आजही पाठवतात. त्याला लिफ्ट इरिगेशन केलं, शेतकऱ्याला पाणी दिलं तर चांगलं आहे. वॉटर ग्रीड योजना म्हणून आमच्या देवेंद्र फडणवीस काळात मी मंत्री असताना होती, ती जर लागू केली तर एका बाजूला पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिळेल, एका बाजूला शेतीचा पाण्याचा प्रश्न मिळेल. पश्चिम महाराष्ट्रातलं आणि कोकणातलं पाणी जे समुद्रात चाललं होतं पावसाळ्याचं ते अतिरिक्त पाणी आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय मराठवाड्याला. आणि त्यासाठी 50 कोटी 5,000 कोटीचं बजेट बसेल त्याला. मी सेंटरवरून आणण्याचा प्रयत्न करेन ते जल वाहतूक मंत्र्याकडे. मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे. ह्यांना दुष्काळमुक्त करणं हे माझा अजेंडा असतो. तुम्ही मगाशी म्हणालात, परवा दिवशी एका भाषणात म्हणालात तुम्ही की परभणीत 34% सिंचन क्षेत्र आहे, ते तुम्ही 99% नेणार आहात. पण परभणीतली जर आपण धरणं येलदरी धरण बघितलं किंवा निम्न दुधना प्रकल्प बघितला, तिथला उपयुक्त पाणी साठा आता कमी होतोय आता पावसाच्या ह्याच्यामुळं पण किंवा दुष्काळाच्या ह्याच्यामुळं पण. मग हे तुमचं कसं अजेंडा, कसा हा सक्सेस? माझं त्यात वॉटर ग्रीड प्रोजेक्ट मला राबवायचा आहे, सेंट्रलच्या मदतीने स्टेटच्या मदतीने. जे कोकणातलं आणि पश्चिम महाराष्ट्रातलं अतिरिक्त पाणी समुद्रात चाललेलं आहे ते समुद्रातनं पाणी अडवून आम्ही काय करणार, गोदावरीच्या खोऱ्याच्या ते पाणी जायकवाडीला येणार आणि जायकवाडीला येलदरीत टाकणार, पाईपलाईन, बंदिस्त पाईपलाईन. आणि असे आम्ही 8 टँक बनवणार. याचा खर्च किती असू द्या, वर्ल्ड बँकचं लोन काय, त्याची काही काळजी करणार नाही आम्हाला. पैशाची बिलकुल अडचण नाही, पैशाचं नाही, मनाची इच्छा पाहिजे. फक्त इच्छाशक्ती त्या खासदाराची पाहिजे, त्या मंत्र्याची पाहिजे. डेफिनेटली करू, पैसा कमी पडणार नाही. जनतेच्या सेवेसाठी, लोकांचं, आमच्या काळ्या माईला हिरवा सालू चढवण्यासाठी पैसा आम्ही कमी पडून देणार नाही. मी बी एका पक्षाचा अध्यक्ष आहे आणि आदरणीय मोदी साहेब आहेत, मी त्यांना विनंती करेन. मला वैयक्तिक शाळा कॉलेज मी मागण्यासाठी नाही आलो, घर मागायचं. माझ्या मतदारसंघातला दुष्काळमुक्त करायचा आहे, ढोळमुक्त मला परभणी बनवायची आहे आणि युवकांच्या चेहऱ्यावर, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य व्हायला करायचं. त्यासाठी मी प्रेरणा उचलली.